आज मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। कुरकुम MIDC या ठिकाणी असलेली ईशा एग्रो इफ्को गो ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून आमचे काही कामगार त्यांना तडकाफडकी गेल्या 6 महिन्यापासून त्यांनी काढून टाकलेला आहे। त्याच्यामध्ये मीना सोनवणे, किरण शिंदे, सारिका जगताप, महेंद्र कुमार भारे, मीना माने, प्रकाश लोंढे इत्यादी कामगारांना त्या मस्तावलेल्या कंपनी चालकांनी काही कारण नसताना कंपनी डबघाईला आलेली आहे हे कारण सांगून त्या कामगारांवर सतत अन्याय करून त्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे। हे कामगार 5-5, 6-6 वर्षे, 10-10 वर्षे, 8-8 वर्षे त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि आपल्याला सर्वांना माहिती असेल की पेमेंट कायदा कलम म्हणजे ग्रॅच्युटी कायदा कलम 1972चा कायदा असा आहे सांगतो की कुठलाही कामगार कुठल्याही कंपनीमध्ये काम करत असताना जर तो 5 वर्षापुढील सलग काम करत असेल तर त्याला कंपनीमधून काढण्याचा कुठलाही अधिकार नाही। जर त्याला काढायचं असेल तर त्यांना स्वतः नोटीस द्यावं लागते आणि त्याच्या हक्काचा ग्रॅज्युटीची रक्कम त्याला संपूर्ण त्या वर्षाची द्यावं लागते। त्याचप्रमाणे त्यांचा राहिलेला पेप असेल तो पेप द्यावा लागतो आणि जर समजा पगार असेल तर पगार द्यावा लागते। म्हणजे ही सर्व सुविधा या कंपनीला लागू आहेत। परंतु काय मस्तावलेली जी कंपनी आहेत MIDC मधील हे कंपन्या कामगारांची पिळवणूक करतात। त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही, त्यांना वेळेवर पेप दिला जात नाही, त्यांना ग्रॅज्युटी दिली जात नाही। आणि त्याच्यामुळं आमची मागणी आहे की ईशा ॲग्रो कंपनीमध्ये जे कामगार काम करत होते त्यांनी 8-8, 10-10 वर्षे काम केलेले आहे त्या ठिकाणी त्यांना ग्रॅज्युटीची रक्कम दिलीच पाहिजे ही कायदा सांगतोय। आणि म्हणून 1972ला कायदा जो लिहिलेला आहे कायदा जो सांगतोय की कुठल्याही कामगाराला ग्रॅज्युटी दिली पाहिजे 5 वर्ष काम करत केल्यानंतर। परंतु ह्या कंपनीने काय केलंय, ह्या कामगारांना काढून टाकलेलं आहे आणि काढून टाकल्यानंतर कंपनीचं उत्तर येत आहे की आमच्याकडं पैसे शिल्लक नाही, आमच्याकडं कंपनी चालत नाही, असे काहीतरी थातूर मातूर त्या ठिकाणी उत्तर देतात। मी कंपनीला एक इशारा देतोय या ठिकाणी की मागच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ह्याच कंपनीच्या विरोधात त्या कंपनीच्या समोर गेटच्या समोर आंदोलन केलं होतं। त्यावेळेस मात्र त्यांनी थोड्याफार आमच्या आंदोलनाचा विचार करून त्या काढून टाकलेल्या मुलांना कामगारांना त्या ठिकाणी त्यांचा पेप त्या ठिकाणी दिला होता। परंतु तशीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवलेली आहे। त्या दुसऱ्या कामगारांना त्या ठिकाणी काढलेला आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। या ठिकाणी तहसीलदारच्या गेट समोर आम्ही आंदोलन करतोय। हे आमचं छोटंसं आंदोलन आहे, परंतु भविष्यामध्ये तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे। आम्ही MIDCला पत्र दिलेलं आहे तिथल्या उपअभियंत्याला, त्यांना एक विनंती आहे या संदर्भामध्ये जर तुम्ही दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये तुमच्या विरोधात मोठं आंदोलन उभा केलं जाईल। कामगारांच्या हितासाठी हे आंदोलन उभा केलं जाईल। मग ते कुठलाही अनुचित प्रकार जर घडला तर त्याला सर्वस्वी कंपनी जबाबदार राहील, उपअभियंता जबाबदार राहील,
या ठिकाणचे तहसीलदार जबाबदार राहील आणि म्हणून मी या ठिकाणी इशारा देतो आणि ताबडतोब या कामगारांना त्यांची संपूर्ण ग्रॅज्युटीची रक्कम दिली पाहिजे, त्यांचा पीएफ दिला पाहिजे, त्यांचा पगार दिला पाहिजे. जर असं झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जाईल. या ठिकाणी आम्हाला राजकीय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी आमचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र नरेशजी डाळिंबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे PRPचे नेते यादवजी जाधव उपस्थित झालेले आहेत. आमचे ख्रिश्चन समाजाचे नेते रतनजी जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत. वेळोवेळी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. या ठिकाणी आमचे MIMचे तालुका अध्यक्ष मतीन शेख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे थोरात आहे, बुट्टा थोरात आहे. आमचे सहकारी रिपब्लिकन पक्षाचे माजी संरक्षण प्रमुख आमचे शामराव नवगिरे उपस्थित आहेत. आमचे या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे राहुलजी चव्हाण उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे सहकारी आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते फिरोजभाई तांबुळे उपस्थित झालेले आहेत. आमचे पारधी समाजाच्या आघाडीचे तालुका आघाडीचे अध्यक्ष हर्षद भोसले उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आपले सोनवणे साहेब बरोबर ना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे विंचुरकर साहेब आहेत, आमचे सहकारी आमचे गौतम गायकवाड आहेत, आमचे थोरात आहेत, विलास थोरात आहेत. या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी जे कामगार आहेत या कामगार या ठिकाणी उपस्थित आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. या ठिकाणी जर खरोखरच मी सांगतो की सर्व दौंड शहरातून आणि तालुक्यातून आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे. म्हणून या ठिकाणी मी एक शेवटचं सांगतोय, तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी थोड्या वेळाने यावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत या मान्य कराव्यात. आणि जर मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचं होईल हे यांनी नोंद घ्यावी. या ठिकाणी मी नरेश डाळिंबेला विनंती करतो की 2 शब्द त्यांनी बोला. 2 शब्द. आज या ठिकाणी भारत सरोदे यांनी मानव अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी कामगारांना न्याय देण्याचं जे काम चालवलेलं आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. मागच्या वेळेस देखील त्याच कंपनीमध्ये जे 10-12 कामगारांना काढलं होतं त्यांना देखील आम्ही या ठिकाणी आंदोलन करून त्यांना कामावर घेतलेलं आहे. आणि आता देखील या ठिकाणी महिला भगिनी वर्ग देखील आहे त्यांना देखील कामावरून काढून घेतलेला अशा या भांडवल अधिकाऱ्यांचा त्या कंपनीमध्ये जे आहेत त्यांना त्यांची जागा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दाखवण्यात येईल. आम्ही म्हणजे नुसते आंदोलन करणारे कार्यकर्ते नाहीत, तर हातामध्ये हत्यार घेऊन देखील त्यांना त्यांचा जाब विचारण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि यांना नक्कीच आंदोलनामुळे यशस्वी ठरेल आणि यांना पुन्हा कामावर घेतील अशी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द पुढे करतो. यादव जाधव. आज या ठिकाणी भारतजी सरोदे यांनी जो या कामगारावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जे काय धरणं आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे, मला तर असं वाटतं की हे कंपनीचे चालक संचालक मंडळ हे कायदेशीर आहे, काही कंपनी बोगस आहे. कारण का सर्व 1972चे कायदे कामगारांचे कायदे त्यांनी धाब्यावर बसवून स्वतःच्या मनमानी प्रमाणे ते जे या कामगारांना वागणूक देतात. आणि तसं पाहिलं तर हे सर्व कामगार हे एक दलित समाजातील कामगार आहेत. एक शंका निर्माण होते की कुठंतरी जातीय द्वेषातून या लोकांनी केवळ दलित समाजातीलच कामगारांना का काढलं ही शंका मनात निर्माण होते. म्हणून या कामगारांना या कंपनी चालकावर त्या संचालक मंडळावर ॲट्रॅक्सिटी अंतर्गत देखील गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी जो चालवलेली या कामगारांची हेळसांड आहे ती त्यांनी थांबवावी
कारण का आज जर आपण पाहिलं तर या सर्व कामगारांची हे जवळजवळ 40च्या पुढं होऊन गेलेली आहेत आणि त्यांना जर या वयात जर कामावरून काढण्यात आलं तर भविष्यात त्यांना कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये किंवा कुठेही कामाला घेतलं जाणार नाही. कारण का हे वयाची आठ त्यांची निघून गेलेली आहे आणि त्यांच्या जीवाशी खेळण्याचा, त्यांच्या कुटुंबियांच्या प्रयत्न करून खेळण्याचा प्रयत्न जे या संचालक मंडळाने केलेला आहे, तर या संचालक मंडळावर एक चौकशी नेमून यांनी जो चालवलेला भ्रष्ट कारभार आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि या कामगारांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा भारत सरोदे असतील, आमचे नेते नरेशजी डाळिंबे असतील, या ठिकाणी असलेल्या सर्व पक्षाच्या सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारत सरोदे यांना ताकद देण्याची आणि त्यांनी ज्या वेळेस जे आंदोलन या कंपनीच्या विरोधात छेडतील त्याच्या वेळेस आम्ही संपूर्ण बहुजन समाज या आंदोलनामध्ये भारतजी सरोदे यांच्या पाठीशी उभा राहील. या ठिकाणी ठाम ग्वाही देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मतीन भाई दो शब्द बोल. 2 मिनिटं. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांवरती झालेल्या अन्यायाविरोधात मानवाधिकार निवारण संघटनेने जो त्या कामगारांच्या बाजूने आंदोलन उभं केलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित असणारे ज्यांच्यावर अन्याय झालेले असे ते कामगार, खरं पाहता या दौंड तालुक्यामध्ये कुरकुम या ठिकाणी जे MIDC स्थापन झाली त्या MIDCमध्ये खरं पाहता भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना कामं मिळाले पाहिजेत. त्या ठिकाणी तसं न होता त्या ठिकाणी जे कंपनीचे जे लोक स्वतःचं कंपनीचं ज्यापर्यंत गरज असती ते गरज भागवण्याकरताच इथल्या भूमिपुत्रांना जर तुम्ही वापर करून घेत असाल तर हा त्यांच्यावरती घोर अपमान आहे आणि तो अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांना न्याय कसं मिळेल त्यासाठी जे आंदोलन करता येईल त्या आंदोलनाच्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू. भारत सरोदे यांनी त्या कामगारांसाठी जो न्यायलढा उभा केलेला आहे त्या न्यायलढ्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि निश्चितपणाने त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज हे छोटं आंदोलन या ठिकाणी आहे, परंतु त्यांना जर त्यांच्या कायम सेवेत परत घेतलं नाही किंवा त्यांच्या ज्या काय PF फंड्स वगैरे कंपनीकडे जमा असतील ते जर त्यांना मिळाले नाहीत तर निश्चितपणानं इथून पुढं मोठं आंदोलन तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उभं करावं आणि त्याच्यामध्ये ते मान्य करेपर्यंत ते आंदोलन आपण मागं घेऊ नये ही त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि त्या कामगारांना पुनरुपी कायम सेवेत त्यांनी त्या ठिकाणी घ्यावं. जे पर राज्यातील नागरिक असतील तर तुम्ही जर काढायचंच म्हटलं तर ह्या कामगारांना काढण्यापेक्षा सर्व कामगारांना काढून टाका, अन्यथा सर्व कामगारांना कायम सेवेत ठेवा हीच आमची मागणी आहे. आपण बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि एक 2 शब्द समजून माझे या ठिकाणी थांबतो. मतीन भाई पाठिंबामध्ये चला जॉन ये बोलायला ठीक आहे. या लवकर इथं बोलता छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, संत मदर तेरेसांचा, संत मदर तेरेसांचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा,
कामगार एकजुटीचा, कामगारांना न्याय, कामगारांना न्याय, कामगारांना न्याय. या इफ्को कंपनीच्या बाईला आला, या इफ्को कंपनीच्या बाईला आला, या इफ्को कंपनीच्या बाईला आला. कामगारांना ग्रॅज्युटी, कामगारांना ग्रॅज्युटी, कामगारांना पीएफ, कामगारांना पीएफ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, मदर तेरेसाचा. भारत सर्व तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.